या म्हातारीला आता इथून बाहेर काढणं शक्यच नाहीये. नशीब चांगलं या म्हातारीचं. ठीक आहे ग, तुझं स्वातंत्र्य उपभोगून घे आता, नंतर माझ्याच कैदीत असशील. बस आता यापुढे ना एकमेकांची उणीधुणी काढणं बंद करा. आणि त्या शकुंतलाबाई कशा मिळतात ना ते बघा जरा आधी. भांडणं बंद करा. दिवस बस अनिकेत, सॉरी. शांभवी थांब. मी काय बोलले होते ते आठवतंय का? माझ्या घरी मी परत येणार. आणि त्याचं पहिलं पाऊल आज पडलंय. नकळत का होईना पण बाई आजीने आम्हाला स्वीकारले. बाई आजींनी आत्ता तुमची बाजू घेतली म्हणून फार हुरळून जाऊ नकोस छवी. अजिबातच नाही. पण हे जे काही घडलंय ते असंच घडणार याची मला 100% खात्री होती. एक दिवस आम्ही शकुंतला मावशींना शोधणार. तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार. माझं तुटलेलं नातं पुन्हा एकदा जुळणार. या घरासोबतचं माझं नातं आणखी जास्त घट्ट होणार. कारण मी जिंकून घेईन सारा. थांब, कुठेच जाऊ नकोस. इथेच थांब माझ्याजवळ. मला कायम तुझा हात माझ्या असंच हातात धरून ठेव असं वाटतंय. काय माझ्या हातात तुझा हात. माया, ममता, दीप्ती, रेश्मा, सायली. अली बाबा, तू काय 40 बायका बघतोयस का स्वप्नात? तूच काय दुश्मनवर प्रँक करायला ना खूप मज्जा येते मला. चेहरा बघ कसा झालाय तुझा. तुझा चेहरा असा जेव्हा असा पडतो ना तेव्हा वेगळाच आसुरी आनंद मिळतो मला. अगं खरं तर तू जेव्हा औषध लावत होतीस ना तेव्हाच जाग आली होती मला. म्हणलं चला जरा मस्करी करूयात. कसा आहेस ना तू? एवढं सगळं चालू आहे घरात आणि तुला मस्करी सुचतीये. अरे हा तर
त्यात काय एवढं नाही. म्हणजे ते म्हणतात ना की प्रेमात आणि युद्धात सगळं चालतं. आणि आता घरात संकट आहे म्हणून मी तोंड पाडून बसण्यात काय अर्थ आहे? काहीच नाही ना. हे काही आव्हान आलंय त्याला हसत हसत स्वीकारायचं आणि न घाबरता भिडायचं. तसं पण आज ना खूप खुश आहे मी. का काय झालं एवढं खुश व्हायला? आई आजी आपल्या बाजूने आहे. म्हणजे तिने असं बोलून दाखवलं नसलं तरी तिच्या वागण्यावरून तरी असंच वाटतंय. हो 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 मी पण नोटीस केलंय ते. हम्म? हो म्हणजे तिने आपल्या दोघांना नाही तर स्वतःला शिक्षा दिली आहे आपल्याला दूर करून. याचा अर्थ तिला पण खरं काय खोटं काय हे जाणून घ्यायचं असणार. हो नक्कीच फिरंजा. आणि बाई आजी कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहितीये. त्यामुळे मला आता असं असं बाकी कसलंच टेन्शन नाहीये. असं रिलॅक्स वाटतंय एकदम. आणि अशी तरतरी आली आहे यु नो. कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना नाही का असं अचानक कुठलं तरी मोटिवेशन मिळतं. असं सगळं होतंय माझ्या बरोबर. आज बाई आजी आपल्या सोबत याच्या उद्या पूर्ण घर असायचं. आणि ती शांभवी एकटी असेल. पण फिरंग्या शांभवीने परत एकदा सगळ्यांना गुळात घेतलं तर? नाही छवी, आता आपल्याला असं अजिबात होऊ द्यायचं नाहीये. आता आपल्याला हळूहळू साकेत दादाला पण आपल्या बाजूने करून घ्यायचं. त्याला पण खरी परिस्थिती काय आहे हे समजून सांगायला हवं लवकरात लवकर. ते इतकं सोपं नाहीये. दादू मनापासून शांभवीवर प्रेम करतो आणि त्याचा फायदा ती शांभवी नक्की घेणार. आता आपण सावध राहायलाच पाहिजे. एकदा यश नाही आलं म्हणून प्रयत्न करायचे सोडून द्यायचे का आपण? अजिबात नाही. अनिकेत आणि छवीने जे केलं ते शकुंतला ताईंसाठीच केलं. आता अनिकेत बद्दल ना एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही. तू सगळ्या ऑफिस समोर अनिकेतला चोर ठरवलास. आणि शांभवी तू पण ना जरा संशय घेणं बंद कर. सरस्वतीबाई, तू त्या अनिकेत आणि छवीची बाजू घेतलीस ना? पण मी त्या दोघांना सोडणार नाही. त्यासाठी किती पैसा उठावा लागला ना तरी चालेल. पण त्या दोघांना मी असं मारीन की कुणाला कळणारच नाही. झोपेतच मारून टाकते दोघांना. बघत राहा तू. The subscriber is currently switched off. Please try after some time. पिंडोक माणसाचा फोन वेळ आल्यावर कायम बंदच कसा काय असतो? काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या डोक्यात काय शिजतंय ते कळतच नाही.
शमा, जर तुझ्या आईला मी खरंच किडनॅप केलं तर माझ्या प्रत्येक शब्दाला हुकुमासारखं झेलावं लागेल तुला. म्हातारीला आता इथून बाहेर काढणं शक्यच नाहीये. हे नशीब चांगलं या म्हातारीचं. ठीक आहे ग, तुझं स्वातंत्र्य उपभोगून घे आता, नंतर माझ्याच कैदीत असशील. छवी, हा? चल मी निघतोय. मी तयार होऊन आले लगेच. ए तुझं काय? तू कुठे येतेस तयारून? तू थांब, तू नको. मी एकटाच जातो तुझी स्कूटी घेऊन. ओके, चल बाय. एक मिनिट चावी दे. एक मिनिट, चावी दे. माझी स्कूटीची चावी नाही घ्यायची. माझी चावी का हवी आहे म्हणजे? मला हवी आहे चावी दे इकडे. नाही चावी दे. छवी यार, तू काय चाललंय तुझं? नाही मिळणार चावी, नाही मिळणार. छवी यार, तू माझी स्कूटी नाही बळकवायची. ए दुश्मन, काही काय बोलतेस? बळकावत नाहीये चावी. मित्र म्हणून ना हक्काने वापरताय. चल दे चावी दे इकडे. एक मिनिट, तू जर का स्कूटी घेऊन गेलास तर मी कसं येऊ? चालत येऊ का मी? गुड आयडिया. तसंही वजन खूप वाढलंय. बरंच आहे तुझ्यासाठी. ए काय काय बोलतोस तू? ते नाही इकडे. आधी स्वतःलाच बघ जा आरशात. चालायची गरज तुलाच आहे, कळलं ना? त्यामुळे तू चालत जा. आता उगाच काय? नाहीतर एक काम कर ना, दादू सोबत जा ना ऑफिसला. काय झालं? मला नाही जायचंय त्याच्याबरोबर. आम्हाला बोलायचंय त्याच्याशी, कारण त्याला विश्वास नाहीये माझ्यावर. फिरंग्या ऐक, असं नाहीये. अरे दादू सध्या त्या शांभवीच्या इन्फ्लुएन्स खाली म्हणून तो असं वागतोय आपल्याशी. आणि बघ, तू जर का रागवून त्याच्यापासून असं दुरावलास ना तर त्या शांभवीला हवं तेच होईल. त्यामुळे प्लीज तू चिडू नकोस ना. ऐक, तू स्वतःहून बोलायला जा दादू सोबत. कारण जे नातं आपल्याला महत्वाचं असतं, जे नातं टिकवायचं असतं, ते कधी कधी आपली जरी चूक नसली तरी नमतं घ्यावं लागतं फिरंग्या. आणि आता आपल्याला हे नातं जास्त महत्वाचं आहे. मला सांग, तुझ्या रागापेक्षा दादू जास्त महत्वाचा आहे नातं आपल्याला, हो ना? मग ऐक माझं, तू स्वतःहून दादूशी बोल. तू त्याच्या सोबत ऑफिसला जा. मला खात्री आहे दादू नाही म्हणणार नाही. पण साकेतदार जर काही वाकडं बोलला ना मला, तर मग मी गप्प बसणार नाही. मी पण उत्तर देणार त्याला. ओके ओके, ते पुढचं पुढे बघू आपण. पण तू त्याच्यासोबत जा आधी. हा ठीक आहे, हे घे बँकेत तुझी. दादू सोबत जा, त्याची पण वेळ झाली निघायची. हा, त्याच्यासोबत जा ऑफिसला. जातो. आधी बोला एकमेकांची, मग काय भांडायचं ते भांडा परत. शहाणी असं तो एक नंबरचे. जाऊ दे मला बाजूला. ओके.
साकेतदा, मी तुझ्याबरोबर ऑफिसला आलो तर चालेल ना? नाही म्हणजे आपण एकत्रच जाऊ म्हणलं. चालेल? एकत्र का? तुझी गाडी कुठे आहे? सर्व्हिसिंगला दिली आहे कार. सर्व्हिसिंग पेंडिंग होती ना. साकेत चल, मी पण येतो तुझ्यासोबत. चला चला निघेल. मोरू तू गाडीमधून जातोयस ना, तर पाकिट आणि मोबाईल सांभाळून ठेव. हो अगं, मी पाकिट रोजच सांभाळून नेत असतो. हो पण रोज आजूबाजूला चोरटे नसतात ना. काय कधी आजकाल चोरी कुठेही होऊ शकते, म्हणून तुला जस्ट वॉर्न करते. बेबी आत्या, टोमणे मारू नको हा, मला कळतंय सगळं. आणि तुला काय वाटतं ग, कोण आहे मी? तू कशाला मध्ये बोलतोय? तुझं नाव तरी घेतलं का मी? ज्याच्या मनात चोर असतो ना, तो घाबरतो. मी बोलले म्हणून तुला झोंबलं का? बेबी आत्या, इनफ हा. मी चोरी केली नाहीये हे सिद्ध झालंय, त्यामुळे तुम्हाला आणखी बोलायला लावू नको आता. ऑफिस मध्ये सगळे पैसे परत आणून ठेवले म्हणून सगळं संपत नाही. या आधी तू जे कृत्य केलं त्याला चोरी म्हणतात. चोर हा चोरच असतो. एकदा तो ठप्पा बसला तर बसला. साकेत दादा, बेबी आत्याला समजाव. तू नीट बोल. अनिकेत तू जरा शांत राहा. उगाच कुठल्याही गोष्टी कुठेही जोडू नकोस. आपली आत्या आहे ती, तिच्याशी नीट बोल जरा. बरोबर का? चला. शोफर ड्रिव्हन स्कूटी रेडी आहे अनिकेत सर. जायचंय ना ऑफिसला. चला. बस निघायचं. यारा काय बाई आजी? कुठे झालीस? मी जरा बाहेर जाऊन येते. बाहेर कळलं. कुठे चाललीयस? कशाला चाललीयस? कशाला? बाई आजी, मीच कियाराला बाहेर पाठवते जरा. तिला म्हणलं सुपर मार्केट मधनं जरा मला काही सामान आणून दे. हो ना, देशील ना? हो. नाही हरकत नाही, पण माझं ना जरा काम आहे कियाराकडे. कसलं बाई आजी? अगं कियारा, तुला माहिती आहे काय, आपल्या बाजूला बघ थोडं पुढे संजीवन हॉस्पिटल आहे. तिथे ना एक पाटीलबाई म्हणून नर्स आहे. गेली 15 वर्ष त्या पाटीलबाई बिन पगारी सगळ्यांची सेवा करतात. वाव, किती ग्रेट आहेत त्या. मग अगं बिन पगारी निर्व्याज सेवा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. फार चांगलं काम असतं ते. पाटीलबाई ना आता रिटायर होत आहेत ना, तर मला असं वाटलं की आपल्या संस्थेतर्फे त्यांना एखादं पाकिट द्यावं आणि जमलं तर पेन्शन सुरू करावी. तर त्यांचा ना सत्कार करायचा आहे आपल्या शाळेमध्ये. पुढच्या शुक्रवारी सत्कार आहे. त्यांना आमंत्रण देऊन ये.
मी पाठवले म्हणून सांग. पुढच्या शुक्रवारी. हा, कुठलं हॉस्पिटल म्हणाल बाई आजी? संजीवन ग, अगं जवळच आहे. मी नेऊन देते ना आमंत्रण, त्यानिमित्ताने भेट पण होईल त्यांच्याशी. दे. राहू दे वहिनी, मी देते. माझं त्याच बाजूला काम आहे ना, तर मी देऊन येईन आमंत्रण. आणि तसंही तू त्यांना भेटशीलच ना कार्यक्रमात. बरं बाई आजी, मी येते. वहिनी आले, बाय. शांभवी, तू यायचं आहे कार्यक्रमाला. शांभवी, काय झालं? अगं घाबरलीस काय एवढी? मी छे, मी कुठे घाबरले बाई आजी? मी जरा आलेच. The subscriber is currently switched off. Please try after some time. कुठे उलटली मूर्ख मुलगी? फोन का लागत नाही याचा? The subscriber is currently switched off. Please try after some time. स्विच ऑफ. मूर्ख मुलीचा फोन स्विच ऑफ आहे. काय करू आता मी? थँक गॉड आजच्या दिवसात पोहोचलो आपण. आजच्या दिवसात पोचलो म्हणजे बैलगाडीपेक्षा पण स्लो स्कूटी चालवतेस तू छवी. मला तर असं वाटलं होतं संध्याकाळपर्यंत आपण पोहोचणारच नाही ऑफिसला, पण पोहोचलो. थँक गॉड. ए गप्प बसा फिरंग्या. आधी कोणाकडून तरी उपकार घ्यायचे आणि मग त्याला नावं ठेवायची. त्याला काय म्हणतात माहितीये तुला? काय म्हणतात ग? अन्न छत्रात जेवायला जायचं आणि ओरडून सांगायचं मीठ कमी आहे. हा, त्यात काय प्रॉब्लेम आहे? मीठ कमी आहे तर सांगायचं ना मीठ कमी आहे. ऐक ना, हसू नको. हा, आधीच लिफ्ट घेतलीस माझ्याकडून, आभार मान माझे. आभारी आहेच मी आभारी. पण उद्यापासून ही स्कूटी मी चालवणार. दॅट्स फायनल. अजिबात नाही. का? चावी मिळणार नाही. मला चावी मिळणार नाही? अशी कशी मिळणार? नाही मिळणार. तुला अशी कशी मिळणार? नाही हे बघ, मिळणार. नाहीच मिळणार तुला चावी. जगताप, काय झालं अनिकेत साहेब? माझी वाट का अडवली? तुम्हाला नाही माहिती? तुम्हाला सांगितलं ना ऑलरेडी की आम्ही तुमच्याकडनं कुठलीच ऑर्डर घेणार नाही म्हणून. मग काय आला तिथे? हो, 15 ऑगस्ट होऊन गेलं. तेव्हा तुम्ही आमच्याकडनं स्नॅक्स घेतले नाहीत. पण आज मला टाकेत सरांनी बोलावलं. मी आपण आलेलो ना इथे. आमची वाट अडवण्या अगोदर जरा विचारत जा. बरं, पाहू का आतमध्ये? फिरंग्या ऐक. काय? ऐक, आधी दादूचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे. उगाच वाद नको. ओके, शांत. या वर्षीचा आपला कार्यक्रम खरंच खूप छान झाला. पण खरंच याचं सगळं क्रेडिट शाळेतल्या शिक्षकांना आणि स्टाफला जातं. शिवाय बाई आजींचं भाषण खूप छान झालं. बाईंचं भाषण म्हणजे सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात. खरे. नमस्कार साकेत साहेब. अरे जगताप साहेब नमस्कार. साकेतदा जगताप आपल्या ऑफिसमध्ये काय करतोय? तू का बोलवलंस त्याला? फिरंग्या, छवी एक सेकंड थांब. दादाशी बोलतोय मी. साकेतदा सांग ना काय करतोय इथे? अनिकेत जरा शांत हो. ही पद्धत नाही बोलण्याची. अरे पण साकेतदा, या माणसामुळे आपल्यात वाद झाले, तुला माहिती आहे? वाद तू घातलेस अनिकेत, मी नाही. आणि सरते शेवटी तुझ्या मनात जे होतं तेच तू केलंस. याचा अर्थ हा होत नाही की हे इथे ऑफिसमध्ये कधी येऊ शकत नाहीत. आणि काय अनिकेत, एखाद्याकडून जर एखादी चूक झाली तर आपण त्याला दुसरी संधी देतो ना. तुला नाही का साकेतने एक संधी दिली?